आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे, जो मी स्वतः वापरला आहे आणि ज्यामुळे माझ्या स्वतःच्या केसांची लांबी खूप जास्त वेगाने वाढली आहे. कदाचित तुम्हाला याच्यावरती विश्वास बसणार नाही, पण अगोदर मला देखील याच्यावरती विश्वास नव्हता. पण जेव्हा मी हा उपाय वापरून बघितला ना, तेव्हा मी स्वतःच आश्चर्यचकित झाले. मैत्रिणींनो, जर तुमच्या देखील स्कॅल्पमध्ये कोंडा असेल, घाण साचलेली असेल, स्कॅल्पमध्ये इन्फेक्शन असेल आणि केस खूप जास्त प्रमाणावर गळत असतील, केस अगदी रफ, डॅमेज आणि ड्राय झालेले असतील आणि तुम्ही देखील केसांच्या समस्यांना कंटाळलेले असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. केस लांब, दाट आणि चमकदार कसे बनवायचे, केस गळती कशी थांबवायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आज देणार आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा मैत्रिणींनो, हा उपाय बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे ती म्हणजे साखर. हो, तीच साखर जी आपण चहा करण्यासाठी किंवा मग गोड पदार्थ बनवण्यासाठी वापरत असतो. फक्त 1 चमचा साखर घ्यायची आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण साखर ही आपल्या आरोग्यासाठी जरी चांगली नसली ना, तरी आपल्या केसांसाठी मात्र खूप जास्त कमालीची गोष्ट आहे. यामुळे केस गळणं थांबतं आणि केसांची लांबी वाढते. या दोन्ही गोष्टींसाठी साखर अगदी खूप जास्त प्रमाणात आपल्याला हेल्प करत असते. पण 99% लोकांना हे सिक्रेट अजिबातच माहीत नाहीये. आणि जर तुम्हालाही माहीत नसेल ना, तर एकदा माझ्या सांगितलेल्या पद्धतीने हा उपाय नक्की ट्राय करून बघा. आता बघा, आपल्याला साखर ही मिक्सरमध्ये अजिबात बारीक करून घ्यायची नाही. ती थोडीशी दरदरी अशी कुटून घ्यायची. अगदी जास्त मोठे दाणे ठेवायचे नाहीत आणि अगदी बारीक देखील करायची नाही. बघा, मध्यम आकाराचं स्ट्रक्चर असलेली साखर आपल्याला साधारणतः 1 चमचा घ्यायची आणि ती बाउलमध्ये काढून घ्यायची. कारण फक्त 1 चमचा साखर तुमच्या केसांमध्ये अगदी जादूसारखं काम करणार आहे. हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर एक लाईक देखील नक्कीच करा. आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे शॅम्पू. इथं मी सनसिल्क शॅम्पू घेतलाय, पण तुम्ही रोजच्या वापरामध्ये जो कोणता शॅम्पू वापरत असाल ना, तो तुम्ही इथं घेऊ शकता. आणि केसांच्या लेंथ प्रमाणे तुम्ही शॅम्पूची मात्रा कमी किंवा जास्त देखील करू शकता. आता हा जो शॅम्पू आहे ना, तो साखरेमध्ये ॲड करायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा. आता एक प्रश्न येतो, की शॅम्पूमध्ये साखर का? तर बघा मैत्रिणींनो, हे जे सोल्युशन आहे ना, ते आपल्या स्कॅल्पला डीपली जाऊन क्लीन करतं आणि हा उपाय सध्या खूप जास्त प्रमाणात व्हायरल आहे आणि मी स्वतः देखील ट्राय केलाय आणि एकाच वापरामध्ये केसांमध्ये जबरदस्त असा फरक देखील दिसतो. आपण कितीही महागडे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरले तरी देखील कधी-कधी रिझल्ट मिळत नाही आणि म्हणूनच एकदा फक्त हा उपाय ट्राय करा आणि वापरून बघा. तुम्हाला 100% रिझल्ट भेटतील. आणि बघा, आता हे व्यवस्थित असं मिक्स झालंय. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढा लिंबाचा रस ॲड करायचा आहे. जर तुमच्या स्कॅल्पमध्ये खूप जास्त कोंडा असेल, खाज असेल, फंगस असेल किंवा स्कॅल्पमध्ये खूप जास्त ऑइली असेल ना, केस चिकट झाले असतील, तर लिंबाचा रस खूप जास्त गरजेचा आहे. काही लोक विचारतात, की लिंबाच्या रसामुळे केस पांढरे होतात का? पण इथे आपण शॅम्पू करत आहोत, तेही फक्त 1 मिनिटांसाठी. त्यामुळे याचा कोणताही साइड इफेक्ट तुमच्या हेअर्सवरती होत नाही. आता बघा, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढं ग्लिसरीन घालायचं आहे. बघा, विशेषतः हिवाळ्यामध्ये केस खूप जास्त रफ, ड्राय आणि डॅमेज होतात. जर तुम्हाला कंडिशनर न वापरता केसांमध्ये शाईन हवी असेल, स्मूथनेस आणि सिल्की फील करायचा असेल ना, तर तुम्ही 1 चमचा ग्लिसरीन याच्यामध्ये नक्की घाला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. आता सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत ॲलोवेरा जेल. बघा, ॲलोवेरा आपल्या केसांना इन्स्टंट शाईन देतो, इन्स्टंट कंडिशनिंग करतो आणि हा उपाय वापरल्यानंतर तुम्हाला वेगळा असा कंडिशनर वापरण्याची अजिबातच गरज पडणार नाही. हा उपाय आठवड्यातून फक्त एकदा किंवा मग दोनदाच वापरायचा आहे. आणि मैत्रिणींनो, एकदा तुम्ही याचा रिझल्ट जर पाहिला ना, तर दरवेळी केस धुताना तुम्ही हीच मेथड वापराल आणि मी चॅलेंज देऊन सांगते, की तुम्हाला याचे 100% रिझल्ट देखील मिळणार आहेत. आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्या आणि पुढे जाण्याच्या अगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर एक लाईक करा. सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. आता बघा, हे मिश्रण व्यवस्थित असं फेटून घ्या, जेणेकरून काय होईल, ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ते एकमेकांमध्ये व्यवस्थित अशा मिक्स होतील. त्यानंतर याच्यामध्ये साधारणतः 1 कप एवढं पाणी आपल्याला ॲड करायचंय आणि या शॅम्पूने तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे. बघा, यामुळे तुमचं जे स्कॅल्प आहे ना, ते एकदम क्लीन होतं आणि केसांची वाढ देखील खूप जास्त झपाट्याने होते. केस अगदी लांब, घनदाट आणि हेल्दी बनतात. जर तुम्हाला कोंडा किंवा खाज येत असेल ना, तर हा शॅम्पू तुमच्या स्कॅल्पवरती 1 मिनिटांसाठी ॲप्लाय करून ठेवा
आणि त्यानंतर 2-3 मिनिटांनी मसाज करा आणि नंतर अगदी थंड पाण्याने हेअर वॉश करा. बघा तुमच्या केसांमधील कोंडा, फंगस, इन्फेक्शन सगळं काही गायब होईल. आणि जर विश्वास बसत नसेल ना, तर माझ्यासोबत हा उपाय फक्त एका आठवड्यासाठी ट्राय करून बघा. तुम्हाला अगदी जबरदस्त असे रिझल्ट भेटतील. बघा मैत्रिणींनो, एका वापरामध्ये तुमचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील. आणि आठवड्यामधून जर 1 ते 2 वेळा तुम्ही हा उपाय वापरला ना, तर तुमच्या केसांमध्ये तुम्हाला अप्रतिम असे रिझल्ट भेटतील. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, ज्या लोकांना केस गळण्याची आणि कोंड्याची खूप जास्त प्रमाणात समस्या आहे. चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि भेटूयात एका नवीन रेमेडी सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या केसांची देखील नक्कीच काळजी घ्या. बाय बाय.